मला अतिशय आनंद आहे की अतिशय तरुण उत्साही तरुणांनी आज रिस्क घेऊन एक अतिशय मोठा प्रकल्प निर्माण केला आणि आता ही त्यांची सुरुवात आहे. खूप खूप शुभेच्छा दे. आदरणीय श्री अनिल पिसे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या देशामध्ये आपण जे फॉसिल फ्युएल एनर्जी इम्पोर्ट करतो आणि त्याची किंमत 23 लाख करोड रुपये आहे. आपल्या देशातला हा पैसा देशाच्या बाहेर जातो आणि आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे की हे 22 लाख करोड रुपये वाचले पाहिजे आणि हा पैसा या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेला पाहिजे, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. मी या प्रकल्पाकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि हा असेच प्रकल्प महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्माण व्हावे आणि या महाराष्ट्रातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं आणि शेतकरी संपन्न व्हावा, अशा प्रकारचं चित्र बदलावावं याकरता ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सगळेजण विशेष रूपाने आज ही विस्माची बायो एनर्जी शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्स आयोजित केली, याबद्दल मी विस्माला मनापासून धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छाही पण देतो. आपल्या सगळ्यांकरता आव्हान आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं क्षेत्र असेल तर ऊसाचं आहे. याच्यातून मार्ग निघू शकतो आणि तो मार्ग काढण्याकरता पहिल्यांदा तुम्ही योग्य दिशेने विचार केला, ते म्हणजे शुगर बरोबर बायो एनर्जी कॉन्फरन्स आज आहे. की अन्नधान्याला प्रायोरिटी आहेच, शेतकरी अन्नदाता आहेच, पण तो अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला. त्यामुळे अन्नदाताचा ऊर्जादाता झाला, तर ऊर्जादाताचा इंधनदाता झाला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बायो एनर्जीचा विकसित करणारा जो कार्यक्रम आहे त्याच्यावर तुम्ही आज विचार केलेला आहे. मला अतिशय आनंद आहे की योग्य दिशेने आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे, यात शेतकऱ्याचं कल्याण आहे.